स्वर्गीय गंगा भूतलावर अवतरेल आणि आम्हाला चंद्राकृती वळसा देईल. चंद्राच्या आकाराची ती गंगा असल्या कारणानं तिला चंद्रभागा म्हटलं जाईल. आमचा वर्ण असेल तो पांढूर वर्ण असेल आणि म्हणून आम्हाला पांडुरंग म्हटलं जाईल. आणि त्या तीर्थक्षेत्राला पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हटलं जाईल. जे भक्तगण येतील चंद्रभागेत स्नान करतील. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर कुंडलिकाचं दर्शन घेतील. या पंढरपुरात मी फक्त पंढरपूर पांडुरंग असेल. रुक्मिणी कायम स्वरूपी रुसलेली असेल. रुक्मिणीचं दर्शन घेतील आणि तदनंतर माझ्या मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमंत स्तंभ आणि माझ्या मंदिराच्या डाव्या बाजूला गरुड स्तंभ असेल. या दोन्ही स्तंभांना आलिंगन देऊन जे भक्तगण पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतील त्यांची भक्ती